मॅडम नमस्ते. नमस्कार सर. आपण पुन्हा एकदा तुमच्या बागेमध्ये साधारणतः मला वाटते 2 महिन्यानंतर आलोय. 2 महिन्यानंतर आज सरही तुमच्या सोबत आहेत. सर नमस्ते. नमस्कार. ओके, तर तुमची आता ही शेतीचा जो प्रयोग आहे तुम्ही सध्या करताय, त्याच्यामध्ये सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरताय. मी तसं पाठीमागे उल्लेख केला होता आपण की आता इथं तुमचं बरोबर अजून दिसतंय बघा, थोडं थोडं तेच माळरान आहे, तीच बाग आहे आणि याच्यामध्ये समोर आज चंद्र साक्षीला आहे. सुंदर तुमचा परिसर आहे. तर टोटल तुमचे 1100 झाडं आहेत, बरोबर आहे ना? आज 1400 सॉरी. तर म्हणजे एकंदरीत पहिलाच तुमचा बहार आहे. तर याच्यामध्ये साईज सध्या आपण बघतोय की तुमची म्हणजे मला वाटतं आपण येऊन किती दिवस झाले? 2 महिने झाले. 2 महिन्यामध्ये जर साईज जर पाहिली सर, तर ही आता 2च महिन्यामध्ये म्हणजे सेटिंग नंतरची ही साईज आहे. तर माझ्या मते कमीत कमी हे 250-300 ग्रॅमचं फळ आहे. आणि तुम्ही म्हणताय आता 4 महिने झाले फळाला, 120 दिवसात झाले, बरोबर आहे? तर एकंदरीत काय वाटतं तुम्हाला एक्सपिरियन्स सगळा? सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केल्यापासून जे फळाची साईज आहे ती साईज आणि कलर सुद्धा तुम्ही पहा, एवढ्या लवकर त्याला कलर आलाय. मॅडम सांगत होते की आम्ही आता काही फळं पण खायला सुरुवात केली कारण फोडून पाहिले इतकं छान रेड निघाले आणि छान लागतं ते. फक्त थोडी आता शुगर उतरायची बाकी आहे, थोडी कमी, थोडी तुरट लागत असतील. परंतु मग एवढ्या लहान वयामध्ये, एवढ्या उजाड रानामध्ये, आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडं सगळ्यात हा जो परिसर आता फिरलो आम्ही बराचसा, की साईजचा आणि रोगांचा फार प्रॉब्लेम, म्हणजे डागाचे रोग, जे फंगस अटॅक म्हणतो तो जास्त आहे. तुमची फळं पाहिली मी सगळी एकदम क्लीन दिसत आहेत. याचं काय वाटतं कारण? तुम्हाला काय दिसतंय एकंदरीत? तुम्ही फार बुरशीनाशक वापरता की काय, कशी फवारण्या वाजता करता का, काय कारण त्याचं? नाही, आम्ही फंगी क्लीनर त्यासाठी वापरले. हो. आणि दुसरं काय ते फारसे काही स्प्रे वगैरे नाही घेतले. किती दिवसातून मारताय स्प्रे तुमचे? म्हणजे 15 दिवसातून एकदाच घेतोय. ओके, तर थोडंसं आपण आता तुमची बाग थोडीशी पुढे फिरू आपण. या ना सर. आता आपण तुमची बाग फिरतोय, तर एकंदरीत मला एकच गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची की जी कॅनॉपीबद्दल आपण बोलत होतो, जर कॅनॉपी जर चांगली असेल तर तुम्हाला साईज चांगली मिळते. आता ह्या ठिकाणी जर आपण बघतोय ही जी पत्ती आहे, कशी वाटते तुम्हाला क्वालिटी याची? बघा पत्तीची साईज युनिफॉर्म आणि मोठी, आणि फळ सगळं आतमध्ये लपलेलं आहे बा, बरोबर आहे? हे जो कलर आहे, हा कलर किती म्हणजे याच्यामध्ये एकदम चमकदार आहे. आणि तुमचं पान प्लास्टिक सारखं वाटतंय बघा. एक पान हातामध्ये घेतो बघा, हे पान किती चमकतंय आणि प्लास्टिक सारखं वाटतंय. त्याचाच परिणाम झालाय की तुमची फळं पण त्याप्रमाणे चमकत आहे. आणि तुम्ही जर झाडांकडे बघितलं तुम्हाला पूर्ण युनिफॉर्म दिसते बघा, साईज वगैरे. आतमध्ये साईज मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही एकदम सुंदर झाली. आता इथं बघा बंच आहे. मॅडम बघा बरं, बंच किती साधारणतः किती असतील फळ? 4-5 किलो निघते. आणि याचा खालचा देठ बघा, हा देठ सांगतोय की अजून हे फळ अजून मोठं होणार आहे, बरोबर आहे? पुढे सुद्धा ते बघा, समोर जर बघितलं की एकसारखी फळं आहेत. मग म्हणजे ही जे आता तुमच्या परिसरामध्ये तुम्ही सांगताय की ज्यावेळेस तुम्ही सेटिंग चालू होतं तुमचं, या ना पुढे. मग सेटिंग चालू असताना आजूबाजूच्या परिसरामध्ये तुमच्या बागांमध्ये तुम्हाला जे वेगळे पण जाणवलं तर ते काय होतं? म्हणजे बघा, सेटिंग तुमचं एकदम एकसारखं झालं, बरोबर आहे? असे बंचेस त्याला लागलेले आहेत सगळे. तर मग त्यावेळेस तुम्ही काही विशेष काळजी घेतली होती का सेटिंगच्या वेळेस? रेस्ट पिरियड आम्ही व्यवस्थित फॉलो केला. आणि त्याच्यानंतर म्हणजे मॅडम रेस्ट पिरियडच्या वेळेस तुम्ही जी ट्रीटमेंट घेतली त्याचा परिणाम तुम्हाला बदल दिसतोय का? दिसतो ना. त्याच्यामुळे झाडाची ताकद वाढलेली आहे. आणि आमच्या बरोबर ज्यांची सेटिंग झाली ना त्यांची फळं एवढ्या साईजची येते, हिरवी आजही. म्हणजे आता त्यांच्याशी कम्पेअर केला लक्षात येते की आपला जो स्ट्रोक आहे ना तसं त्यांचा स्ट्रोक नाही, गोल फळ आहेत जागे. अच्छा, जागेवरती अशी गोटी सारखी झाली. मग तेच साईज ठरवतात. आणि हे नारळासारखे लांब होत आहेत. आपण समजा पूर्ण जरी झाडांची कॅनॉपी बघितली ना तर तुमच्या बऱ्याच झाडांची फळं म्हणजे बाहेरून दिसत पण नाहीये, एवढे आतमध्ये. आणि त्याचा म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंचेसमध्ये फळं आहेत बघा, वरच्या प्लॉटमध्ये आपण पाहिले होते. आणि जे नवीन फळं आहेत ना नंतर लागले त्याचे पण नारळासारखी साईज आहे. आणि मग साईजसाठी तुम्हाला याचा फायदा होतो, बरोबर ना? या पुढे थोडंसं आपण खालून बघत जा तुम्ही. बघा, ही जी हिरवी फळं आहेत ना जी नंतर लागलेली, त्याची क्वालिटी बघा आजही सुद्धा तशीच आहे. म्हणजे एकदम त्याची साईज सुद्धा याच्या बरोबरीने होणार आहे. एकंदरीत जे शेतकरी समजा, तुम्ही एक उदाहरण सांगितलं दुपारी मीटिंगमध्ये की एक शेतकरी काय करत होता की त्याला कोणीतरी सांगितलं की काटा छाटणी करायची, पानं छाटून टाकायची. म्हणजे त्यांनी काटा छाटणी करण्याच्या नादामध्ये पानं छाटून तुम्ही पाहिलं, डाग पडू नये म्हणून पूर्ण पानं छाटून टाकले. तर काय परिस्थिती झाली होती त्याची? त्याची परिस्थिती म्हणजे मी त्याला म्हणजे साईज जी वाढ होणार असते
ती पानावरती डिपेंड आहे ना. बरोबर आहे ना. त्यांनी पानच काढून टाकली पूर्ण झाड. पण हे शेतकऱ्याला माहित नाही ना की जर तुम्ही शेतकऱ्याला माहित नाही की पानं जर कमी झाली तर त्याचा साईजवर परिणाम होईल. ऐकून मग ती साईज झालीच नाही शेवटी आणि आहे तशी फळं त्यांना तोडावी लागली. आता तर तुमची बघा फळांची संख्या एवढी भरपूर आहे. बरोबर आहे. हे खालून फळ दिसतंय, वरून काहीच कळत नाही. बरोबर आहे. पण वरून जर पाहिलं तर फक्त कॅनोपी दिसते आणि कॅनोपी जेवढी चांगली राहील तेवढं तुमच्या साईजला फायदा होणार आहे. आणि तो दिसतोय तुमच्या बागेमध्ये की अतिशय कमी वयामध्ये तुम्हाला खूप साईज चांगली दिसते. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळं ही साईज झाली. फोटोसिंथेसिस वेगाने होते, म्हणजे पानांची जी चमक आहे ती तुम्हाला वेगाने ते साईज साठी मदत करते. आणि म्हणूनच समजा आता फळ दिसतं बघा इकडे, तुम्हाला मी आता फळ दाखवतो. एवढ्या 4 महिन्यात याला तुम्ही हात लावून बघा. हा की साईज बघा याची, ही तुमच्या हातामध्ये बसतंय फळ कमीत कमी 250 ग्रॅमचं आहे. मग 4 महिन्यामध्ये तुम्हाला जर अशी साईज दिसते आणि दणकट आहे पूर्ण फळ वगैरे, क्वालिटी वगैरे एकदम मस्त आहे बघा. म्हणजे एकंदरीत जे नवीन शेतकरी आहेत जे खूप कष्टाने आपल्या बागा जगवतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की फवारण्या वगैरे करताना काय बदल केले पाहिजे? नाही, मला असं वाटतं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर करून स्वतः स्टडी केला पाहिजे आणि निवळ महागडी रासायनिक औषधं वापरून याच्यातून काही साध्य होत नाही, फक्त खर्चच जास्त होतो. योग्य दिशेने बदल केले पाहिजे. हे बघा सर, आता हे समोर तुम्ही जर बघितलं तर बघा ही फळांची क्वालिटी असेल, हे बघा. आणि हे बघा ना, हे म्हणजे किती छोटीशी काडी आहे, त्याला हे फळ किती मोठं आहे बघा. आणि तुम्ही हे साईज बघा यांची, याची साईज आता ही साईज बघा याची पण 200, 250, 300 ग्रॅमच्या आसपास साईज. तुमच्या मागे फळांची संख्या बघा किती. कोणी कोणी म्हणेल का साईज संख्या कमी त्याच्यामुळे साईज आहे, असं काही नाही. म्हणजे पहिल्या वर्षी तुमची बाग आहे असं जर म्हटलं तर कोणी विश्वास ठेवेल का? नाही. मॅडम काय वाटतं तुम्हाला? आणि बरेच जण आहेत ना ते दुसरा बेसल डोस टाकण्यासाठी म्हणजे हे करतात, मागे पुढे पाहतात. दुसरा बेसल डोस खरंच खूप महत्वाचा आहे, म्हणजे पहिल्यापेक्षा दुसरा महत्वाचा आहे पुढची साईज आणि ते होण्यासाठी. म्हणजे दुसरा जो कृषी अमृतचा डोस टाकला पाहिजे. आपण ज्यावेळेस चर्चा केली काय बदल वाटतो तुम्हाला सर? सुरुवातीला म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये पानाचा रंग जो आहे तो थोडासा फिका पडायला लागला होता, पिवळा वगैरे पडायला आले होते त्यावेळेस. आणि मग दरम्यानच्या काळात आम्ही परत एक डोस दिला, त्याच्यामध्ये 2 किलो कृषी अमृत, 1 किलो ग्रीन गुजरात, ओके, आणि त्याच्यानंतर सॉइल चार्जर वगैरे. जो हिंदी के किसान है उनको ये जानकारी हम दे रहे हैं कि 4 महीने में ये बगीचे का साइज हुआ है, विद इन 4 मंथ्स. और उसके साथ में जो फर्टिलाइजर है या आपने जो सेकंड बेसल डोज दिया है ये उसका परिणाम आपको दिख रहा है मैडम, बराबर है ना? अब ये देख रहे हैं कि इसका साइज इतना बड़ा हो गया है तो 4 महीने में पूरी तरह से ग्रीन है, ग्रीन भी है और मतलब और बड़ा होने वाला है. तो ये सेकंड बेसल डोज का जो गणित है वो बहुत ही इम्पोर्टेंट है. आप बार बार में जो वाटर सोल्यूबल दे रहे हैं उससे अच्छा है कि आप सेकंड बेसल डोज कर दो और जो वाटर सोल्यूबल है उसको बंद कर दो 1-1.5 महीने के लिए. खर्चा आपका वही के वही रह जाएगा, लेकिन ये जो रिजल्ट मिलेगा वो आपको 2 गुना मिलेगा. तो सेकंड टाइम में कृषि अमृत ग्रीन गुजरात डालना जरूरी है कि नहीं? जरूरी है. तो उसके साथ में फिर आप 10-26-26 डालो. आपने क्या डाला था अभी मैडम? कुछ नहीं, खाली कृषि अमृत ग्रीन गुजरात, बाकी कुछ नहीं डाला था. कुछ नहीं. अगर वो भी मतलब डालते तो और बढ़िया आता. जो आपकी जमीन है यहाँ पे हमने घूमे अभी कि पूरा बंजर जमीन है, तो उसके हिसाब से तो बहुत बढ़िया रिजल्ट है. मतलब ये पूरे इंडिया के किसान ये जान के, जो अपने महाराष्ट्र के वो भी ये देख के ये समझ सकते हैं कि आपका बगीचा पहले साल का या दूसरे साल का, आप उसका हेल्थ संभालोगे तो आपको रिजल्ट जो मिलेगा. आप अभी दोनों भी टीचर हो, बराबर है. आप खेती में कितनी बार आते हो हफ्ते में? रोज आते हैं, लेकिन शाम को आते हैं. कितना टाइम देते हैं आप? 1 घंटा. लेकिन हमारे किसान भाई है वो तो हर दिन खेती में रहते, दिन भर खेती में रहते, फिर भी उनका बगीचा ऐसा नहीं रहता है. तो इसका क्या राज है? इसका राज ये है सॉइल चार्जर टेक्नोलॉजी. नहीं, मैं तो ऐसा बोलूंगा जो चीजें जो टाइम पे करनी चाहिए वो आपने नहीं करी है, आपने वो करी है. और वही तरह से जानकारी लेके आपने, जैसे कि बात बताई जाती है कि आपको अगर कुल्हाड़ी से अगर किसी मतलब लकड़ी को तोड़ना है तो उसकी धार को आप तेज करने के लिए ज्यादा वक्त खर्च करो, जो आप कर रहे हो. मतलब आपने जानकारी ली, अच्छा टेक्नोलॉजी ढूंढा, उसके पीछे लगे रहे, इसका ये मैनेजमेंट बहुत अच्छा किया है. तो मतलब ये किसानों के लिए ये बहुत जरूरी है कि नहीं? बराबर है. वो करेंगे तो मेरे हिसाब से वो भी सक्सेसफुल हो जाएंगे. ओके, थैंक यू.